तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवरती विविध व्हिडिओच्या सिरीज चालू आहे, ज्यापैकी एक सिरीज जी आहे ती आहे इयत्ता 9वी साठीच्या वार्षिक परीक्षेसाठी द्वितीय सत्र परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिकांची सिरीज. आणि त्या सिरीज मधला हा एक पेपर, ही एक प्रश्नपत्रिका मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, वर्ग 9वीच्या. तर चला, जास्त उशीर न करता आपण या व्हिडिओसाठी सुरुवात करूया. पण त्याआधी माझी एक सर्वांना विनंती आहे की अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांबाबतींच्या अपडेट्स, तसेच बेसिक मॅथमॅटिक्स आणि 8वी वर्गाच्या गणित विषयाच्या वार्षिक परीक्षेच्या पेपरचं सोल्युशनचा व्हिडिओ सिरीज जर तुम्हाला मिस करायचा नसेल, तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःला अपग्रेड करा. एक्झामसाठी फक्त 15-20 दिवस बाकी आहेत. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर विद्यार्थी मित्रांनो, जो 9वीचा जो पॅटर्न आहे तो सिमिलर ॲज 10वीसाठीच्या पॅटर्नचा सिमिलर पॅटर्न आहे. सो लक्षात ठेवायचं आपल्याला नेहमी की 9वी हीच 10वीची तयारी आहे, आणि जशा प्रश्नपत्रिका आणि जसं स्वरूप 9वीच्या प्रश्नपत्रिकांचं आहे, 10वीच्याही जवळजवळ प्रश्नपत्रिका तशाच असतात. तीच मार्किंग स्कीम असते आणि तोच पॅटर्न असतो. तर बघा, इथे प्रश्न पहिला जो आहे कृती 1 अ मध्ये पुढील उत्तरांच्या आधारे सूचनांद्वारे कृती करा. विभाग 1 हा आहे विभाग 1 गद्य विभाग. तर गद्य विभागामध्ये आपल्याला 7 गुणांसाठी एक उतारा इथे विचारण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे इथे प्रश्न आहे, चौकट चौकट पूर्ण करा. त्यामध्ये अ1 आणि अ2, त्यानंतर तिसरा स्वमत लिहा. ओके, अशा पद्धतीने प्रत्येकाला 2, 2 आणि 3 असे एकूण 7 गुण इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर कृती 1 ब. कृती 1 ब पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. यासाठी पुन्हा एकदा 7 गुण इथे आपल्याला आहेत. तर बघूया कसे प्रश्न याच्या उताराच्या संबंधित आपल्याला विचारले. त्यामध्ये आहे अ1 आणि अ2. व्यवस्थित पद्धतीने आपल्याला कृती पूर्ण करण्यासाठी दोन्ही कृतींसाठी 2-2 गुण दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते पाठांतरानुरूप नसून आकलनावरती मुख्य याचा जो काही येतो कल दिसून येतो. तर इथं पुन्हा एक प्रश्न आहे, स्वमत. हा म्हणजे स्वमत सांगायचं तुम्हाला, तुमचं आवडत्या खेळाचे वर्णन करा 3 गुणांसाठी. तर जेव्हा आपण पाहतो की कोणताही प्रश्न जास्त गुणांसाठी विचारलेला आहे, तर त्या अनुषंगाने त्याचं उत्तर तेवढ्याच वैचारिक पद्धतीने लिहायचं असतं आणि जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करायच्या असतात आणि भाषाही आपली व्यवस्थित असताना लिहायचं असतं. त्यानंतर विभाग 2 कडे आपण आलेलो, अपठित गद्य. अपठित गद्य हा आपला विभाग आहे सध्या, विभाग 2, आणि हा 4 गुणांसाठीचा प्रश्न असणार आहे. कृती 3 क पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. हा जर उतारा पाहिला तर ह्याच्यामध्ये 4 गुणांसाठीचे प्रश्न दिसत आहे. पुन्हा एकदा विधाने पूर्ण करा असा एक प्रश्न आहे. दुसरा पुन्हा एकदा स्वमत. तुमच्या मते वक्तशीरपणा असलेले फायदे लिहा. तर ह्या प्रश्नालाही सुद्धा 2 गुण दिलेले. म्हणजे ह्या दोघांना मिळून 2 गुण आहे, पहिल्या आणि दुसऱ्याला, आणि ह्याला 2. अशा प्रकारे 4 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला आहे. नंतर विभाग 3 जो आहे तो पद्य विभाग आहे, आणि हा जो पद्य विभाग आहे म्हणजेच कविता असणार आहे. कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा. तर बघा, मार्क्स बघूया, त्याचे गुण बघूया किती आहे. कृती 3 अ मध्ये चौकट पूर्ण करा, 2 प्रश्न 2 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न दुसरा जो काही आहे तो आहे काव्य सौंदर्य, जो की 4 गुणांसाठी आहे. सॉरी, हो, 4 गुणांसाठी आहे. आणि विचार सौंदर्य हा प्रश्न आहे तो 2 गुणांसाठी आहे. अशा प्रकारे तर टोटल इथे गुण दिसत आहे 2, काव्य सौंदर्यासाठी 2, आणि ह्या दोघांसाठी मिळून असे 8 गुण इथे या प्रश्नाला दिसत आहे. नंतर कृती 2 ब पुढीलपैकी एका कवितेचे रसग्रहण करा. तर ह्याला 4 गुण आहे टोटल. एवढे मुद्दे त्यामध्ये तुम्हाला कव्हर करायचे. ओके, तर असा हा विभाग 3 पद्य विभाग संपतो. त्यानंतर विभाग 4 स्थूल वाचनाचा आहे.
त्यामध्ये तुम्हाला 6 गुण देण्यात येणार आहे. स्थूल वाचनाच्या धड्यांवर आधारित प्रश्न इथे विचारले जातील. खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. बिग 5 चे थोडक्यात वर्णन करा. केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका आणि शब्दकोड्यांचे प्रकार. त्यानंतर केशभूषेत अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी. म्हणजे इथे पूर्ण तुम्हाला उतारा न देता त्यांनी प्रश्न विचारलेले 6 गुणांसाठी. म्हणजे इथं थोडाफार अभ्यास इथे केलेला खूप जरुरी असणार आहे. आता भाषाभ्यास विभाग 5 18 गुणांसाठी एकूण 18 गुण. कोणी याला अंतर देऊ नका. 18 गुण खूप जास्त असतात. आपण लक्ष देत नाही आणि आपण ते गुण गमावून बसतो. व्याकरण घटकावर आधारित कृती. प्रश्न 4 किंवा कृती 4 दिंडी आणि आर्य या वृत्ताचे लक्षण सांगून उदाहरण लिहा. ओके. तिसरा प्रश्न एकवचन लिहा. चौथा प्रश्न समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक प्रश्न 2-2 मार्कासाठी येतं. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा. तर 1 गुण आहे. अशा प्रकारे गटात न बसणारे शब्द लिहा. त्यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. योग्य विरामचिन्हे लिहा. अभ्यास जर व्यवस्थित असला तर आरामशीर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. वाचत राहायचं आहे तुम्हाला. प्रत्येक कंटेंट इथं नवनीतच्या डायजेस्टमध्ये वेगवेगळ्या नोट्स रेफर करा. फक्त शाळेत जे मटेरियल देत आहे त्याच्यावरती अवलंबून राहू नका. आपण आपलं मटेरियल प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला बघून हँडओव्हर करा किंवा हाताळा. म्हणजे जास्त सोपं जाणार आहे. पुढील अक्षरांपासून योग्य शब्द लिहा. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पुढील शब्दांना पारिभाषिक शब्द लिहा. इतके सारे प्रश्न 18 गुणांसाठी इथे विचारलेले आहेत. तर आता शेवटचा टप्पा आपण येऊन पोहोचलेलो आहे. तो आहे विभाग 6 उपयोजित लेखन. उपयोजित लेखन एकूण 24 गुणांसाठी आहे. 24 गुण. गमतीत घेऊ नका. 24 गुण खूप जास्त असतात. आता पत्रलेखन. ठीक आहे. कोणीही करू शकतं. थोडंसं लक्ष असलं. पत्रलेखन एकूण 6 गुणांसाठी आहे. त्यानंतर खालील कृती सोडवा. कोणतेही दोन करायचे 5A मध्ये. तर पहिलं आहे कोणतेही 2 मध्ये पहिलं आहे कथालेखन. पहिलं कथालेखन, दुसरं आहे जाहिरात लेखन, तिसरं आहे बातमी लेखन. या तिघांपैकी कोणतेही 2 आपल्याला करायचे. प्रत्येकाची तयारी व्यवस्थित असली तर निवड तुम्हाला करता येते. बघा हे गुण झालेत किती 6. हे झालेत 10. 6 आणि 10 16. 16 आणि शेवटचे 8 निबंधासाठीचे गुण. निबंध लेखन कोणतेही एक करायचे. आत्मकथन, मोबाईल शाबकी वरदान, वर्गातील बाकाचे आत्मकथन. तर आत्मकथन कन्फर्म असणार आहे. बघा 2 आत्मकथनित आलेले. कधी कधी एकही येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपली ही मराठीची प्रश्नपत्रिका जी ती पूर्णपणे एक्सप्लेन झालेली आहे. ही फक्त मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठीचा पॅटर्न आहे. तर जर कोणाला ही प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर इथे तुम्हाला डिस्प्ले करणारच आहे. तुम्हाला PDF पाहिजे असेल तर फ्रीमध्ये PDF अवेलेबल होईल. आणि अपेक्षा करतो की तुम्ही मराठी या विषयासाठी, भाषा विषयासाठी चांगली उत्कृष्ट अशी तयारी करणार आणि चांगल्या गुणांनी तुम्ही प्रावीण्य मिळवणार आणि पुढच्या वर्गात जाणार, कॉन्फिडन्स घेऊन जाणार. अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ इथे संपवतो. धन्यवाद.